महादेवाच्या आशीर्वादाने तुम्ही सर्व निरोगी आणि आनंदी असाल अशी आशा करतो। जर आनंद तुमच्या घराचा पत्ता विसरला असेल, त्यामुळे आजचा उपाय तुमच्या जीवनात सुखशांती आणेल। 15 दिवसात तुम्ही मनापासून हसायला लागाल याची खात्री आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कापूरचे 12 आश्चर्यकारक उपाय सांगणार आहोत। प्रत्येक उपाय अतिशय सोपा आणि प्रभावी आहे। तुम्हाला फक्त कापूरचा एक छोटा तुकडा तुमच्या घरात योग्य ठिकाणी ठेवावा लागेल आणि तुम्हाला परिणाम दिसू लागतील। पण ते योग्य पद्धतीने आणि वेळेवर करणे महत्त्वाचे आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात समस्या येतात। आजारपण असो, पैशाची कमतरता असो, व्यवसायात व्यत्यय असो, मुलांच्या शिक्षणात व्यत्यय असो किंवा आनंद असो, पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याचा लाभ मिळू शकेल। कापूरचे चमत्कारी उपाय। कापूर हा असा पदार्थ आहे ज्याचा आपण पूजेत नियमित वापर करतो। ते जाळल्याने वातावरणात सुगंध पसरतो, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मनाला शांती मिळते। संस्कृतमध्ये याला कर्पूर, हिंदीत कापूर आणि इंग्रजीत कापूर म्हणतात। सर्वात आधी तुमच्या घरात भांडण होत असेल तर हे तुकडे वापरा। मग तुम्हाला काय करायचे आहे? कोणत्याही घरात भांडण होत असेल किंवा कोणत्याही खोलीत भांडण होत असेल, सभागृहात भांडण होत असेल तर तुम्हाला या 4 तुकड्यांचा योग्य वापर करावा लागेल। समजा तुमच्या बेडरूममध्ये जगदा केला जात असेल तर तुम्हाला जगदा नंतर 4ही तुकडे वापरावे लागतील। जागरण दरम्यान शांत रहा, कोणतीही बाजू योग्य किंवा अयोग्य आहे हे महत्त्वाचे नाही। रागाने प्रतिसाद देऊ नका, फक्त थोडा वेळ आराम करा। आता जगदा संपल्यावर हे 4 तुकडे खोलीच्या 4 कोपऱ्यात ठेवा। इतके तुकडे करा की ते दिसू शकत नाहीत। हे सोपे वाटेल, पण कापूरचा एक साधा तुकडाही तुमच्या घरातील गोळ थांबवू शकतो। हा उपाय खूप प्रभावी आहे। तुम्ही ते करताच काही दिवसातच तुमच्या घरातील वातावरण शांत होऊ लागेल। जेव्हा जेव्हा आपल्या घरात जगदा असेल तेव्हा हा उपाय स्वीकारा। जो कोणी आपल्या घरात सर्वात जगदलू आहे त्याचा स्वभाव हळूहळू बदलेल। तुम्हाला 15 दिवसात वाटेल की त्याची प्रवेश कमी होत आहे, तथापि हे पूर्णपणे बदलण्यास थोडा वेळ लागेल, पण हा उपाय निश्चितपणे परिणाम दर्शवेल। आता इतर उपायांबद्दल बोलूया। जर आपल्या दुकानात कमी ग्राहक मिळत असतील तर काम प्रगती करत नाही किंवा नोकरीमध्ये पदोन्नती मिळत नाही तर हा उपाय तुम्हाला मदत करेल। नोकरी सरकार किंवा खाजगी असो की यामुळे घराचा खर्च होतो। साठी काचेच्या वाडग्या घ्या, त्यात कापूरचे तुकडे घाला। हे तुकडे गोलाकार किंवा चकोर काहीही असू शकतात, परंतु आपल्या घरात आनंद आणि शांतता आणण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे। ते नियमितपणे स्वीकारा आणि बदल पहा। आपल्या घराचे मीठ साधन मीठ घेणार नाही। आपल्याला फक्त 3 गोष्टी घ्याव्या लागतील: बारीक कापूर, 2 लहान तुकडे फिटकरी, मिठाचा तुकडा, मीठ। या तिघांना एका काचेच्या वाडग्यात घाला। यानंतर वाटी तयार करण्यासाठी एक स्टील किंवा प्लेट घ्या। जेव्हा आपण काचेच्या वाडग्यात खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा त्यासह आकाराचा फटकारा घ्या। आता या गोष्टी ज्या ठिकाणी आपण आपली रोकड ठेवता त्या ठिकाणी ठेवा। जर तुम्ही घरी वापरत असाल तर भांडी रोख डब्याजवळ ठेवा। बॉक्समध्ये जागा नसल्यास त्याच्या जवळ कुठेतरी ठेवा। त्याचप्रमाणे दुकानात वापरायचे असेल तर वाटी तुमच्या पाकिट किंवा कॅश बॉक्सजवळ ठेवा। लक्षात ठेवा, ते उघड्यावर ठेवू नका, कारण कापूर लवकर बाष्पीभवन होतो। म्हणूनच भांडे नेहमी झाकून ठेवा। हा उपाय पैसा आकर्षित करतो, चुंबकासारखा। हे तुमचा रोख प्रवाह वाढविण्यात आणि समृद्धी आणण्यास मदत करेल। ते सुरू करण्यासाठी कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील शनिवार निवडा। कापूर बाष्पीभवन झाल्यावर भांड्यात उरलेली तुरटी आणि खडे मीठ वाहत्या पाण्यात टाका। यानंतर भांडे पुन्हा स्वच्छ करून त्यात कापूर, तुरटी आणि खडे मीठ टाकून पुन्हा सेट करा।
जर तुम्हाला ते बदलायचे असेल तर पुढच्या वेळी फक्त शनिवार ठेवा. तुम्ही ते दर आठवड्याला, पाक्षिक किंवा दर महिन्याला बदलू शकता. पण पहिल्यांदा शुक्ल पक्षाच्या शनिवारीच सुरू करा. हा उपाय खूप प्रभावी आहे आणि घरी किंवा दुकानात वापरला जाऊ शकतो. सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी प्रदान करण्यासाठी कार्य करते. त्या दोघांना वाहत्या पाण्यात टाका. तुम्ही फ्लॅट किंवा शहरात राहत असाल जेथे वाहते पाणी उपलब्ध नाही, त्यामुळे तुम्ही ते बाल्कनीतील कोणत्याही झाडाजवळ ठेवू शकता. जर हे देखील शक्य नसेल तर एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात या दोन गोष्टी ठेवा. हे तुकडे 8 ते 10 तासांत वितळेल. मग हे पाणी एका भांड्यात टाका आणि पुन्हा करा. तुमचा विश्वास बसणार नाही, पण महिन्यातून 4-5 शनिवार असतात. दर शनिवारी हे करू नका, कापूर उडून गेल्यावरच करा. किंवा हा उपाय तुमच्या घरात किंवा दुकानात जलद परिणाम दाखवतो. तुमचा स्टोव्ह जिथे असेल तिथे झाकून ठेवा. तुमचा व्यवसाय झपाट्याने वाढेल आणि ग्राहक येऊ लागतील. ते तुम्हाला महिनाभर दिसेल. दुकानात मोठे बदल होतील आणि ग्राहक येऊ लागतील. आता तिसरा उपाय, आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दरवाजाच्या चौकटीजवळ कापूरची एक काडी जाळावी लागते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी ती पेटवावी लागते, म्हणजे तेच्या दरम्यान आणि नंतर संध्याकाळी जेव्हा दिवस आणि रात्र यात फरक नसतो. म्हणजे संध्याकाळच्या वेळी कापूर जाळावा लागतो. पूजेत कधीही लोबान किंवा अगरबत्ती वापरू नका, हे लक्षात ठेवावे, कारण यामुळे आपल्या देवीदेवतांचा राग येऊ शकतो. भूतांना जागृत करण्यासाठी लोबांचा वापर केला जातो, त्यामुळे ते जाळू नका. या उपायाने तुमच्या घरातील पैशाची कमतरता दूर होईल. सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवेल आणि आपल्या कुटुंबाला आनंद देईल. आता पुढचा उपाय. तुमच्या घरात भीती असेल किंवा घराच्या कोपऱ्यात कुणाला भीती वाटत असेल तर हा उपाय मदत करेल. हा उपाय तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ करावा लागेल. सकाळची पूजा करण्यासाठी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात जाण्याची भीती वाटेल तेव्हा हा उपाय मदत करेल. हा उपाय तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ करावा लागेल. जेव्हाही तुम्ही शुभ पूजा कराल तेव्हा पूजेनंतर कापूरचा तुकडा घ्या, तो तुपात बुडवून जाळून घ्या. मग त्याचा धूर संपूर्ण घरात, प्रत्येक खोलीत पसरवा. या उपायाचे 2 फायदे आहेत. पहिले म्हणजे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि दुसरे म्हणजे रोज कापूर आरती केल्याने घरात देवीदेवतांचा वास होईल, जेणेकरून तुमच्या कुटुंबावर देवाचा आशीर्वाद सदैव राहील. जेव्हा कुटुंब देवाच्या आशीर्वादाखाली जगते तेव्हा ते आनंदी असतात. घरामध्ये जादूटोण्याचाही काही परिणाम होऊ शकत नाही. यासोबतच 2 लहान काचेच्या वाट्या आणि 1 स्टीलची वाटी पुरेपूर घ्यायची आहे. कापूर बाष्पीभवन झाल्यावर त्यात कापूरचे 2 नवीन तुकडे टाका. आपल्या सर्वांना माहित आहे, जो सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळतो कोणतीही नकारात्मक ऊर्जा नाही, अकाली मृत्यू नाही आणि घरी अपघात होत नाहीत. पुढील पाया, जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता त्यामुळे झोपण्यापूर्वी 1 तुकडा कापूर. आमच्या खोलीत झोपलेले, आजच्या जीवनात झोपलेले जीवन आपल्या सर्वांना ताणतणाव आहे. कार्यालयाचा ताण, बॉसचा ताण आणि सर्व प्रकारच्या ताणतणाव. जर आपल्याला रात्री तणाव घेता झोपायचे असेल तर रात्रीच्या जेवणानंतर ज्या खोलीत आपण झोपायला जात आहात, एका कोप इन यात तुकडा कापूर जा. नंतर झोपायला जा. सकाळी आपल्याला रिफ्रेश वाटेल आणि मानसिक शांतता वाटेल. पुढचा उपाय, जर आपल्याला अचानक पैशांची आवश्यकता असेल तर जणू काही आपल्याला परत मिळवू इच्छित आहे, तर शुक्रवारी हा उपाय करा. गुलाबाचे फूल घ्या आणि त्यात 1 तुकडा कापून ठेवा आणि ते जाळून टाका. मग दुर्गा मठाला जळलेल्या गुलाबाचे फूल ऑफर करा. त्यांच्या समोर हा उपाय मंदिरात, घरात नाही. जिथे तुमची आई किंवा फोटो आहे तेथे नाही. या उपायांसह आपल्याला अचानक चांगला योगायोग मिळेल.
आपल्याला हे काम दिवसांसाठी सतत करावे लागेल. आपण हा उपाय कोणत्याही शुक्ला पक्काच्या शुक्रवारपासून सुरू करू शकता आणि पोस्ट केलेले 40 दिवस सुरू ठेवू शकता. जर आपण नवरात्रा दरम्यान हे केले तर आपल्यासाठी त्याचा खूप फायदा होईल. घाट स्थापनेच्या दिवसापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून हा उपाय दररोज पोस्ट केलेल्या 40 दिवसांसाठी करावा लागेल. या 40 दिवसांत आपल्याला कोठूनही पैसे मिळतील हे निश्चित आहे की आपल्या घरामध्ये एखादा वास्तू दोष असेल तर पुढील उपाय म्हणजे आपल्या कथानकाचा एक कोपरा कापला गेला तर तो वास्तू दोषाला जन्म देतो. वास्तुशास्त्रा चौरस आणि आयताकृती भूखंड योग्य मानले जातात आणि घरात तयार राहणारे लोक आपल्या कथानकाचा कोपरा कापला तर आनंदी आहे. मग तुम्हाला काय करावे लागेल? त्या ठिकाणी कापूरचे 2 तुकडे ठेवा. हे 2 तुकडे कच्च्या वाडग्यात ठेवा आणि वाटी पकडा. जेव्हा कापूरचा धूर वाहतो तेव्हा तिथे आणखी एक कापूर घाला. हा उपाय घराच्या विशालतेचा बदमाश दूर करेल आणि घराच्या सर्व कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात बदल होईल, जेणेकरून पुढील समाधान आनंदी होईल. जर तुम्हाला आपले नशीब चमकवायचे असेल तर 2 थेंब घाला. शनिवारी आंघोळीच्या पाण्यात कापूर तेल घ्या. आपण आपल्याला ताजेपणा द्याल आणि आपण आपले नशीब देखील उजळ कराल. आपण हा उपाय 3 शनिवारी पर्यंत आणि 3ऱ्या शनिवारी पर्यंत आपण हा उपाय कराल. कुठेतरी चांगली बातमी मिळेल. हा उपाय खूप प्रभावी आहे आणि आपण शनिवारी आयुष्यभर केले पाहिजे. जर आपण पती आहात आणि आपल्या पत्नीने आपल्याशी कोरडे वागले आहे आणि आपल्याकडे लक्ष देत नाही हे पाहिले तर आपण हा उपाय करू शकता. आणि जर आपण बायको असाल आणि आपला नवरा आपल्याकडे लक्ष देत नाही हे पाहिले तर आपण पती सुधारण्यासाठी हा उपाय करू शकता. आता आणखी एक उपाय. आपण आपल्या बेडरूम मध्ये पश्चिम दिशेने भिंतीवर लॉर्ड विष्णूचा फोटो ठेवला, ज्यामध्ये लक्ष्मी देवी तिचा नवरा श्री हरी विष्णू यांचे पाय दाबत आहेत. भिंतीवर हा फोटो लावल्यानंतर हलके दिवे दर्शविले जावेत. हा उपाय करून पती पत्नी यांच्यातील प्रेम 7 दिवसांच्या आत आपल्या घरात वाढेल. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी बरेच पैसे कमवावेत आणि नेहमी प्रत्येकासह पैसे ठेवले पाहिजे. ही अशी परिस्थिती आहे जी प्रत्येकाला पाहिजे आहे. आनंदी येत राहतो, पण जितके कमी दुःख आणि आनंद असेल तितके चांगले. जर पैसे असतील तर आपण कशाचीही तळमळ करणार नाही. योजना काय आहे? घरातील माता, बहिणी आणि पुरुष देखील हा उपाय करू शकतात. प्रथम स्वयंपाक केल्यानंतर जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य अन्न खातात तेव्हा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातील चांदीच्या वाडग्यात 2 रोंग आणि 1 कापूर जाळावा लागतो. जर चांदीची वाटी नसेल तर आपण स्टीलचा एक छोटा वाडगा देखील घेऊ शकता. झोपेच्या आधी आपल्याला दररोज रात्री हे काम करावे लागेल. आपल्या घरात पैशाची कमतरता कधीच होणार नाही. आपल्या घरात नेहमीच भरभराट होईल आणि संपत्तीचे स्टोअर भरलेले असेल. आता कपूरची राख आणि दीर्घकाळ टिकून राहतात. आपल्याला काय करावे लागेल? ही राख आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा जिथे आपण तुळस वनस्पती लावली आहे तेथे ठेवा. आपण स्वतः चमत्कार पाहाल. यापूर्वी हे पैसे कोठून आले पाहिजेत हे माहीत नव्हते. आपण स्वतः चमत्कार पाहाल. यापूर्वी हे पैसे कोठून आले हे माहीत नव्हते, परंतु हा उपाय घेतल्यानंतर आपल्या घरात आनंद आणि पैसा येऊ लागतील. आता पुढील समाधान. जर आपल्या घरात कोणी लग्न केले नाही, मग तो मुलगा असो की मुलगी असो, आणि आपण तिचे लग्न लवकर करावे अशी आपली इच्छा आहे, काय करावे? नवरात्र दिवसांमध्ये आपल्याला हा उपाय घ्यावा लागेल. नवरात्र हे 4 आणि 2 गुप्त नवरात्र आहेत, जे बहुतेक लोकांना माहीत नसते. आपण पंडितला या गुप्त नवरात्रांबद्दल विचारू शकता. ज्या व्यक्तीस या उपायांशी लग्न करावे लागते. दुर्गा सप्तशतीला 9 दिवसांचे पठण करणे.
दररोज एकदा गीता किंवा दुर्गाच्या पुस्तकातून वाचा. आपल्याला सलग 9 दिवस हा धडा घ्यावा लागेल. दिवसाच्या दिवशी म्हणजेच पौर्णहुतीच्या दिवशी हवन करावे लागेल. हवनची सामग्री तयार करून हवनचा धूर आपल्या विश्वात पसरतो आणि आपल्यासाठी चांगल्या विधी आणतो. आता काय करायचं? हवनाचे साहित्य तयार करावे लागते. हवनाच्या पदार्थांमध्ये 36 लवंगा, 6 कापूर आणि तांदूळ मिसळावे लागतात. जेव्हा तुम्ही हवन कराल आणि हवन पूर्ण होईल त्यानंतर दिवसात तुमचे लग्न निश्चित होईल. ही एक प्रभावी रेसिपी आहे जी तुम्हाला निराश करणार नाही. तुम्ही कोणत्याही नवरात्रीत करू शकता. आता पुढील उपाय म्हणजे स्वतःचे घर घेणे. खायला अन्न मिळते, घालायला कपडे मिळतात, पण घरासाठी पैसेच शिल्लक नाहीत. आपण सर्व म्हणतो की आपले स्वतःचे घर असते, जरी ते लहान असले तरीही. तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि तुम्हाला स्वतःचे घर हवे असेल पण पैशांची कमतरता वाटत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. काय योजना आहे? जर तुम्ही प्लॉट खरेदी केला असेल पण घर बांधण्यासाठी पैसे जमवता येत नसेल तर हा उपाय खूप उपयुक्त आहे. जिथे तुम्हाला घर बांधायचे आहे तिथून माती आणा आणि काचेच्या भांड्यात टाका. हा उपाय नवरात्रीतच करावा. आता त्यात थोडं गंगाजल आणि थोडा कापूर टाका. या 3 गोष्टी एका भांड्यात ठेवल्यानंतर तो वाडगा जमिनीवर ठेवा. ज्याप्रमाणे दुर्गा देवीच्या कलशाची स्थापना करा त्याचप्रमाणे मातीचा ढीग ठेवा. त्या ढिगावर बार्ली शिंपडा. आता 9 दिवस तुम्हाला माता दुर्गेच्या मंत्राचा जप, एक जपमाळ म्हणजे दिवसातून 108 वेळा करायचा आहे. तुम्ही शिंपडलेल्या जवावर दररोज गंगाजल शिंपडा. पाण्याची कमतरता असल्यास एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गंगाजलाचे 2 थेंब टाकावे आणि जवाभोवती शिंपडावे म्हणजे ते उगवेल. जेव्हा तुम्ही नवमीच्या दिवशी जप कराल तेव्हा हा उपाय यशस्वी होईल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. तुझे पूर्ण झाल्यावर आता थोडे बाहेर काढा. ते वाजेच्या दरम्यान तुम्ही तुमच्या सोबत आणलेली बार्ली घेऊन जा आणि तुम्हाला तुमचे घर बांधायचे असलेल्या ठिकाणी किंवा तुम्ही खरेदी केलेला प्लॉट ठेवा. त्यानंतर घरी आल्यावर दसऱ्याच्या दिवशी किंवा 10व्या दिवशी उरलेले साहित्य, माती, जव आणि उरलेली फुले नदी किंवा तलावासारख्या वाहत्या पाण्यात टाकावी. आई तुला आशीर्वाद देईल आणि तुला लवकरच तुझ्या स्वप्नातील घर मिळेल. हा एक परिपूर्ण उपाय आहे, विशेषतः ज्यांना स्वतःचे घर हवे आहे त्यांच्यासाठी. आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचे शब्द समजले असतील. या व्हिडिओमध्ये आम्ही 12 उपाय एकत्र दिले आहेत. तुम्हाला जो काही उपाय उपयुक्त वाटेल तो तुम्हाला लागेल. लिंबू आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे आणि ऍसिडिटी, पोटदुखी इत्यादी समस्यांवर रामबाण उपाय आहे. खूप जीवनातील प्रत्येक समस्या दूर करू शकतात. अपूर्ण आयुष्यामुळे अनेकांचे नुकसान होते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम कमेंट बॉक्समध्ये जा आणि हर हर महादेव लिहा, कारण भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने जीवन सुरक्षित होते. व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. हर हर महादेव कमेंट करायला विसरू नका. आता वाईट नजर टाळण्यासाठी लिंबाचा उपाय. ट्रक, वाहने, छोटी दुकाने, मोठी दुकाने यांच्यावर लिंबू, मिरची टांगल्याचे अनेकदा दिसून येते. याचे मुख्य कारण काय आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बघा काय होते, कुठे होते की जेव्हा जेव्हा उष्णतेची लाट येते आणि तुम्ही खिशात कांदा ठेवता तेव्हा तुम्हाला उष्णतेची लाट जाणवत नाही. जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे खूप उष्णता असते तर कांदा खिशात ठेवणे फायदेशीर ठरते. कांदा उष्णता शोषून घेतो आणि आराम देतो.
जर तुमचा व्यवसाय चांगला चालला असेल आणि तुमच्या दुकानावर किंवा व्यवसायावर कोणी वाईट नजर टाकत असेल तर लक्षात ठेवा की वाईट नजरेने हिरवे झाड सुकते अशी एक म्हण आहे. वाईट नजरेमुळे व्यवसायही बंद होऊ शकतो. म्हणूनच लोक त्यांच्या दुकानात लिंबू आणि मिरची ठेवतात. याचे कारण असे आहे की लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीची तीक्ष्णता वाईट नजर असलेल्या व्यक्तीच्या प्रभावाचा भंग करते, ज्यामुळे त्याला त्याची वाईट नजर नको असते, परंतु कोणीतरी आपल्या व्यवसायाचे नुकसान करू इच्छित असते. त्यामुळे लिंबू आणि मिरचीच्या मदतीने तुम्ही वाईट नजरेपासून स्वतःचे रक्षण करू शकता. जर तुम्ही आधीच लिंबू आणि मिरची ठेवली असेल म्हणून ते त्या व्यक्तीवर वाईट डोळा ठेवते आणि तो स्वतःच नष्ट होतो. म्हणून जर आपणास आपल्या व्यवसायात किंवा घरी कोणालाही खराब नको असेल तर लिंबू आणि मिरची लटकत ठेवा. आता वास्तू दोषाला बरे करण्याचा आणखी एक उपाय आहे. वास्तुशास्त्रीमध्ये लिंबूचा संपूर्ण अध्याय आहे. जर आपण वास्तु ज्ञानाचे पुस्तक वाचले तर आपण लिंबूबद्दल काय लिहिले आहे ते धडा क्रमांक मध्ये पाहू शकता. ज्या घरात लिंबूचे झाड आहे तेथे नकारात्मक ऊर्जेचा कोणताही परिणाम होत नाही. लिंबाच्या सभोवतालचे वातावरण शुद्ध राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते. एखाद्या व्यक्तीच्या घरात नकारात्मक शक्तींचा परिणाम झाला असेल तर लिंबू सकारात्मक शक्तींनी भरते तर त्याचे घर कधीही आनंदी होऊ शकत नाही. घराचे लोक आपापसात भांडत असतात, पैशाचे संकट आहे आणि कर्जाचा सापळा देखील पसरतो. पण आपल्या घरात असल्यास लिंबूचे झाड व्हा तर फक्त आपल्या घरी सकारात्मक शक्ती येतील, तुझे घर चांगले होईल आणि घराचे लोक चांगले आहेत राहील. बऱ्याच घरात आपण नेहमीच पाहिले असेल मारामारी जागृत आहेत आणि एक बारकॅट कधीच नाही. जर घरात बारकॅट नसेल तर मग ते घर कधीही पुढे जाऊ शकत नाही. यासाठी सर्वोत्तम उपाय लिंबू वृक्ष मानले जाते. आपण भांड्यात लिंबूचे झाड लावले की नाही ते आपल्या घरात नकारात्मक शक्तींमध्ये प्रवेश करू देणार नाही. जर आपल्याला असे वाटत असेल की एखाद्याने आपल्या घरात काळा जादू किंवा तंत्र शिकवले आहे आणि घरात खूप त्रास होत आहे तर आपण काळजीपूर्वक ऐका. प्रथम आपण लिंबूचे झाड लावले पाहिजे. लिंबूचे झाड रात्रभर वाढत नाही, थोडा वेळ लागतो, परंतु तो वाढताच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा होईल. आपण आपल्या घराच्या चारही कोप इन यात प्रत्येकाचे एक लिंबू ठेवले पाहिजे. लिंबू उलट दिशेने ठेवा, म्हणजे पश्चिम दिशेने. हा उपाय शनिवारी करायचा आहे. मग हे 4 लिंबू नदी किंवा तलावामध्ये शेड करा. असे केल्याने आपल्या घरात जे काही नकारात्मक प्रभाव होते त्यावर मात केली जाईल. वाईट डोळा, तंत्रविद्या किंवा काही वाईट आत्मा होता सर्वांचा परिणाम संपेल. जर तुम्हाला शुभ परिणाम मिळवायचे असतील तर हा उपाय करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.